रात्र अंधारी होती. या अंधारात डोंगरगाव बुडालं होतं. कुत्री केकाटत होती. कोणाची जेवणं झाली होती तर कोणाची चालली होती. रामदासचा स्टोव मात्र अजून फरफरत होता. भाकरी झाली होती, तव्यात भाजी शिजत होती. दोस्त कंपनीची नित्यक्रमानं येण्याची वेळ झाली होती. त्यांना वाचायला दिलेल्या सामान्य ज्ञानाच्या पुस्तकावर प्रश्न विचारायचं त्याने ठरवलेलं असल्यामुळे भाजी झाल्याबरोबर जेवायला बसावं म्हणून त्यांनी ताट विसळून घेतलं. पाण्याचा तांब्या भरून घेतला. डब्यातली शेंगदाण्याची चटणी घेतली. भाकरी घेणार तोच नाथा धावत आला. रामदासनं त्याला आश्चर्यानं विचारलं, काय रे नाथा, एवढा धावत पळत? एक बातमी सांगाय आलोय. थोडा दम घेऊन तो उत्तरला, आधी खाली बस, मग शांतपणे सांग. तुम्हाला विठू तात्याच्या घरापर्यंत आलं पाहिजे लगेच. काय झालंय ते सांगशील का नाही? वाटेत सांगतो, परत आल्यानंतर जेवा. एवढं अर्जंट आहे? हो महाराज, अर्जंट आहे म्हणून तर धावत आलो. रामदासनं ताट झाकून ठेवलं. लगेच तो दाराला कडी घालून चालायलाही लागला. 10-20 पावलं टाकल्यावर नाथा म्हणाला, महाराज, भूतानं पछाडली म्हणून रखमाजी अंगात आणून उमावहिनीला वेताच्या छडीनं झोडपतोय. मला भूत लागलेलं नाही. ती मोठमोठ्यानं ओरडतीये, किंचाळतीये, गयावया करतीये. बघ्यांची गर्दी जमली आहे, पण हा अघोरी प्रकार थांबवायला कोणी तयार नाही. मला बघवलं नाही म्हणून तुम्हाला न्यायला आलो मी पळत पळत. रामदासच्या अंगावर शहारे आले. त्याच्या नजरेपुढे उमाची सोज्वळ मूर्ती तरळली. त्याने विचारलं, अरे पण भूत लागायला उमावहिनी कुठे गेली होती? तुमचा विश्वास आहे याच्यावर? अरे नाही आहे म्हणून तर विचारलं. शेतात गेली होती मळईकडच्या. संध्याकाळी परत आली. घरात पाय टाकताच नाही आला तिला. चक्कर येऊन उंबऱ्यात कोसळली. भराभरा माणसं गोळा झाली. आरडाओरडा सुरू झाला. काय झालं म्हणून मी बघायला गेलो तर पंढरी उमावहिनीची दातखिळी उचकटत होता. दातखिळी उचकटल्यावर उमावहिनी वेडे वाकडे हातवारे करत असंबद्ध बडबडायला लागली. अंगावरच्या कपड्याची सुद्धा तिला शुद्ध नाही. महाराज, माझ्या काळजाचं तर पाणी पाणी झालं. रखमाजीला कसं समजलं? त्याला पंढरीने आणलं बोलवून. येसा काकू म्हणाली की पंढरी तुझी बायको लागरल्यावानी दिसतीये, रखमाजीला बोलवून आण, तो पट बंदोबस्त करील. कितीही जीव तोडून सांगितलं तरी खेड्यातली अड्याणी माणसं सुधारणार नाहीत. मला मोठं नवल वाटतं. लोक बुवाबाजीवर, भूताखेतावर विश्वास ठेवतात कसा? अहो महाराज, साधं सर्दी पडसं आलं ना तरी देवऋषीकडे जाणारी माणसं या गावात आहेत. या रखमाजीबद्दल काय काय माहिती आहे तुला? तो फार लबाड आहे, लुच्चा आहे. बुवाबाजी हा त्याचा व्यवसाय आहे. अंगात आणून तो लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना असं काही गंडवतो की नाही, ते माहिती आहे रे मला. या व्यतिरिक्त काय माहिती आहे तुला, जेणेकरून त्याचे दात त्याच्या घशात घालता येतील? रामदासला जे म्हणायचं होतं ते नाथानं बरोबर ताडलं. विठू तात्याच्या घरापर्यंत त्यांनी रखमाजीविषयी बरंच काही सांगितलं. रामदास गालात हसला. विठू तात्याच्या घरात शिरला. त्याला बघून कोणीतरी म्हणालं, अरे महाराज आल्यात, बाजूला वाकी. रामदास पुढं गेला. रखमाजीच्या एका हातात कडुलिंबाची डहाळी आणि दुसऱ्या हातात वेताची छडी होती. दोन्ही हात नाचवत तो उमापुढे तालात नाचत होता. नाचता नाचता तिच्या अंगावर सपकन छडी हाणून तो लिंबाचा पाला दातांनी ओरबडत होता आणि म्हणाला, बोल, कोण आहेस तू? गुमान झाड सोडतोय का नाही? माझ्याशी गाठ हे ध्यानात ठेव. लवकर बोल, बोल लवकर. नाही बोलली नाल ठोकल मी, नाल ठोकल नाही बोलली लवकर तर. उमा गर्भगळीतून निपचित पडली होती. तिचा शक्तिपात झाला होता. ग्लानी आल्यामुळे ओरडण्याचं सुद्धा तिला अवसान राहिलेलं नव्हतं. ती कणत होती. केस मोकळे होते, अर्धा अधिक पातळ फेटलं होतं. अंगावर बरेच वळ उठले होते. क्षणाक्षणाला तिचा आवाज क्षीण होत चाललेला होता. तिचे हाल पंढरीला पाहवले नाहीत. त्यांनी रामदासचे पाय धरले आणि आसवं ढाळीत कळवळून तो म्हणाला, महाराज, महाराज, माझ्या बायकोला वाचवा महाराज. तिचं हाल आता माझ्याच्याने बघवत नाही महाराज. अहो अशानं मरण किती, माझ्या दया करावं महाराज. रामदासला काय कोणाची तरी परवानगी हवीच होती. तो झटकन रखमाजवळ गेला. त्याच्या हातातली छडी पकडून म्हणाला, पंढरी भाऊ काय म्हणाले ते ऐकलं ना? हा अघोरी प्रकार थांबवा. अघोरी प्रकार म्हणतोय? माझ्या देवाला नावं ठेवतो? डोसकट ठिकाणं आहे का तुझं? छडी सोड.
रखमाजी, ज्याच्या अंगात देव असतो ना, त्याला भूत घालवण्यासाठी छडीची आवश्यकता भासत नाही. रामदास छडी न सोडता शांतपणे म्हणाला, तो मागं सरा गुमानी. याला झपाटलेल्या भूताला आहे. मी घालवलं नाही ना हे झपाटलेलं भूत, तर लोक माझ्या विश्वास नाही ठेवायचे. तू माझ्या देवाला अडथळा आणायचा नाही. मागं सरक तो का नाही तू. हे बघ रखमाजी, उगा दमदाटीची भाषा करून स्वतःची शोभा करून घेऊ नका. अद्याप वेळ गेलेली नाही आहे. झाकली मुटका उघडी करताय. मला शहाणपणा शिकवतो गोसावडे. रखमाजी रामदासवर रागानं चावताळला. देवऋषी महाराज, माणूस स्वतःचं पितळ उघडं पडू नये म्हणून रागावतो. अहो, उमा वहिनींना माणसातल्या भूतानं पाछाडलं एवढी साधी गोष्ट समजली नाही का तुम्हाला? देव तारण्याचं काम करतो, मारण्याचं नाही. खरी भूतं आहेत कुठे? तुझ्यासारख्या शेकडो खोटा भूतांनी त्यांना केव्हाच पळवून लावलं आहे. मला खोटा म्हणतो तू? मला खोटा म्हणतो? थांब, तुला भस्मच करून टाकतो. भस्म करतो तुला. काय समजला तुम्हाला? रखमाजी खालची चिमूटभर राख उचलून म्हणाला आणि झटका आल्याप्रमाणे नाचायला लागला. काहीतरी पुटपुटत रामदासच्या अंगावर राख फेकायला लागला. रामदासचे स्नेही फार चिडले होते, पण रामदास स्वतः शांत होता. त्यांनी हात उचलून सगळ्यांना शांत केलं आणि म्हणाला, रखमाजी, अरे तुझा देव मलाच काय, साध्या गवताच्या काडीलाही भस्म करू शकणार नाही. तुझ्या देवाला माझं आव्हान आहे, चल. अरे तू बिनमंत्री आहे, तू चेकटे. तुझ्यासारखे माझ्याकडे कवट्या हाडकं नाही आहेत रखमाजी. आजपर्यंत तू या कवट्यांचा उपयोग केलास तो स्वार्थासाठी. लोकांच्या अज्ञानाचा, धर्मभोळेपणाचा आणि श्रद्धेचा फायदा घेऊन तू त्यांना फसवलंस, त्यांना लुटलंस. त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, पण इथून पुढे मात्र कोणालाही फसवू नकोस. तू कसा आहेस या अडाणी लोकांना माहिती नाही आहे. सांगू मी? अंगा लावून या राख डोळे झाकुनी करीती पाप. अंगा लावून या राख डोळे झाकुनी करती पाप. दावुनी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा. अशा माणसांना देवऋषी म्हणत नाहीत रखमाजी. तुझी बुवाबाजी आणखीन उघडी करून घ्यायची नसेल तर त्या कावट्या आणि हाडकं उचलून मुकाट्यानं घराबाहेर जा. हात जोडून विनंती करतोय मी तुला. काय म्हणला? बुवाबाजी केली? म्या लोकासनी लुटलं, फसवलं म्या? तुझी जीभ झडण, वाटोळं होईन तुझं. अरद दिस भरले तुझे. देवा बघ ह्याच्याकडं. शांत हो रे तू. तू देवाचा खरा भक्त असतास तर तुझ्या शब्दात थोडंफार सामर्थ्य आलं असतं. तुझ्या अंगात येणारा देव खरा असता तर त्यांनी तुझ्या लाडक्या मुलीला तडफडत मरू दिलं नसतं. तुझ्या घरावरचा दरवडा परतवून लावता आला असता. त्यावेळी तुला बेदम मार खावा लागला नसता. तुझा मुलगा रक्ताची उलटी होऊन मारला नसता. तुझा बैल पुरात वाहून गेला नसता. या सगळ्याच्या वेळी तुझा देव बघायला नव्हता. ही सगळी तुझ्या पापाची फळं आहेत रखमाजी. अजून पापं सांगू तुझी? क्षणार्धात रखमाजीचं डोकं ठिकाणावर आलं. खाली मान घालून त्यांनी सगळं साहित्य पोतळीत भरलं आणि मनातल्या मनात रामदासला शिव्याशाप देत अपमानित होऊन तो तिथनं निघून गेला. बघ्यांची बरीच करमणूक झाली. अनेकांच्या आंधळ्या श्रद्धेला तडा गेला. रामदास लगेच उमाजवळ बसला. ती तापानं फणफणलेली होती. त्याने भराभरा आज्ञा सोडल्या. पंढरी, तू अंथरूण घाल. नाथा, गर्दी कमी करून टाक आधी. मादा, तू खोलीवर जा. देवळीतली औषधांची पिशवी घेऊन ये. तात्या, तुम्ही बसा खाली. एकाएकी अंगात ताप वाढल्या कारणानं चक्कर येऊन वहिनी पडलेल्या असाव्यात. चिंता करायचं कारण नाही. तापात माणूस काहीही बरळतं हे माहिती आहे का नाही तुम्हाला? लोकांनी लय कालवा केला. कुणी काय म्हणायला लागलं. म्हणून मग रखमाजीला. वहिनींच्या अंगावरचे बळ पाहिले का तुम्ही? तो भूत काढत होता का वहिनींना स्मशानात नेऊ पाहत होता? किती दिवस तुम्ही लोक या अंधश्रद्धांना कवटाळून बसणार आहात? जग कुठं चाललंय, किती बदल होत चाललेत. तुम्ही मात्र अजिबात बदलायला तयार नाही. माणसाला मारून टाकण्याचे किती सोपे उपाय आहेत ना तुमच्याकडे. विठू तात्या तोंडातनं ब्र काढू शकले नाहीत. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत रामदास आपल्या मित्रांसह उमा वहिनींच्या जवळ बसून होता. जेवणाची सुद्धा त्याला आठवण नव्हती. पंढरीनं त्याला चहाचा आग्रह केला, पण तो सुद्धा त्याने घेतला नाही. 11:30च्या दरम्यान उमाला घाम आला. घाम पुसून काढल्याबरोबर ती उठून बसली. तिचं सगळं अंग मारामुळे ठणकत होतं. रामदासनी तिला बळच डाळभात खायला लावला, वेदनाशामक गोळी दिली आणि मग तो पंढरीला म्हणाला, पंढरी, वळांवर हळद मिठाचा लेप लावून ते शेकलं तर बरं होईल.
आम्ही आता निघतो, उद्या सकाळी परत येऊन जाईन. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो उमा वहिनीच्या समाचाराला गेला तेव्हा ती नुकतीच अंथरुणात उठून बसली होती. 3-4 माणसं तिच्याजवळ बसली होती. रामदास त्यांच्यात जाऊन बसला. तिच्याकडे आपुलकीनं पाहत चौकशी केली. बरं वाटतंय ना आता? समजा अंग ठणकतंय, थकवा आल्यावानी वाटते. अशक्तपणा आलाय तो. संध्याकाळपर्यंत होईल बराचसा कमी. तुम्ही आला नसता तर मी जगले नसते बरं महाराज. नाथाचे उपकार माना. तो धावत पळत मला सांगायला आला. महाराज आता तरी चहा घेणार ना? पंढरीनं विचारलं. आता आनंदानं घेईन. चहा होईपर्यंत बऱ्याच इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. चहा घेतल्यानंतर त्यांनी उमाला विचारलं, वहिनी ताप किती दिवस होता? होता की 3-4 दिवस. घरात सांगितलं होतं तुम्ही ते? नाही हो, उमानं खाली बघत उत्तर दिलं. घरात सांगितलं असतं तर ही पाळी आली नसती. अंगावर दुखणं काढलं की ते अंगात मुरतं. भलतंच होऊन बसलं असतं म्हणजे. ती येळ आलती पर महाराज तुमचा उपकार जलंभर नाही विसरणार बरं का मी. उमा डोळ्यात पाणी आणून म्हणाली. तर मग आणखीन एक गोष्ट विसरायची नाही. नाही विसरणार, सांगा की. नारळी पौर्णिमेला राखी बांधायला येत जा आणि भाऊबीजेला मला बोलवत जा. रामदास कातर स्वरात म्हणाला. त्यांनी जणू सगळ्यांच्या काळजालाच हात घातला होता. उमाला आता उमाळा आवरता आला नाही. 2 वर्षांपूर्वी वारलेल्या एकुलत्या एका भावाची आठवण तिला आली होती. ती आसवं ढाळत म्हणाली, महाराज अहो तुमच्या वाणीच होता की माझा भाऊ. तुम्हाला बघितलं ना का त्याची आठवण येते. गेल्या 2 राखी पुनवा भाऊबीजा सुन्यास गेल्या बघा. तुम्हाला राखी बांधाय आणि भाऊबीजेला वावळाया मी एवढी नशीबवान आहे का? हो आहेस, खरोखर नशीबवान आहेस. विठू तात्यासारख्या सदाचारी माणसाची सून आणि पंढरीसारख्या कष्टाळू प्रेमळ माणसाची पत्नी नशिबाशिवाय झालीस का तू? म्हणून तुला आजपासनं मी वहिनीऐवजी अक्का म्हणणार आहे. आवडेल तुला? रामदासनं स्मित करत विचारलं. अगदी माझ्या मनामधलं बोलला महाराज. अहो या एका शब्दाकरता जीवा सुचलेला होता महाराज. देवाला दाय आली बघा माझी. पंढरी मी निघतो आता, शेतात जायला उशीर होईल बरं मला. अहो बसा ना महाराज, मेवण्याचं नातं लावलंय, तोंड गोड करून शनी जा. आजचा दिवस मोठा भाग्याचा, नाही म्हणायचं नाही. रामदास गालात हसला. पंढरीच्या खांद्यावर हात ठेवून मधुर स्वरात म्हणाला, भाग्याचा दिवस आहे खरा. आज डोंगरगावच्या भाग्योदयाला खरोखर सुरुवात होणार आहे. तोंड गोड करायला नाही थांबणार. जेव्हा अक्का खडखडीत बरी होईल तेव्हा न सांगता जेवायला येईन. आत्ता निघतो. त्याला निरोप देण्यासाठी सगळे बाहेर आले. अंगणात जाताच आनंदानं त्यांनी हात जोडले, लगेच चालायला लागला. तो नजरे आड झाल्यावर विठू तात्या कौतुकानं म्हणाले, कुठला कोण बिचारा? डोंगर गावाहो डोंगरावानी उपकार करतोय. कशात कमी नाही. जिथं बघावं तिथं उभा आहेच हो. रामदासनं भाकीत केल्याप्रमाणे त्या दिवशी एक चमत्कार घडला. 11 वाजता 50-60 खांब घेऊन एक ट्रक डोंगर गावात शिरला. गावात लाईट येणार म्हणून सगळ्या गावाला आनंद झाला. कुणाच्या ध्यानीमनीही ही गोष्ट नव्हती. पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांनासुद्धा ती कल्पना नव्हती. ते आश्चर्यानं थक्क होऊन गेले. कुतूहलानं ट्रकभोवती अनेक माणसं गोळा झाली. ट्रक निघून गेला तरी लोकांची कौतुकमिश्रित चर्चा थांबली नाही. महाराज एकदा आमच्या देखत वीज बोर्डाच्या ऑफिसात गेले होते. नाथा महादानं जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा त्यांना थोडाफार उलगडा झाला. संध्याकाळी बऱ्याच जणांनी रामदासला याबाबत विचारणा केली, पण डोंगर गावात वीज आणण्याचं श्रेय त्यांनी स्वतःकडे घेतलं नाही. प्रत्येकाला त्यांनी एकच उत्तर दिलं, अरे इथे लाईट आणायला मी काय पुढारी आहे का अधिकारी आहे? सगळी खेडी उजळून निघाली आहेत. कोणतंही खेडं अंधारात ठेवायचं नाही हे सरकारी धोरण असल्यामुळे आपल्या गावात लाईट येते. रामदासच्या शुष्क जीवनातला तो आनंदाचा दिवस होता. उमासारखी सालस बहीण मिळाली होती. पहिल्यांदाच डोंगरगावशी त्यांनी नातं जोडलं होतं. गावात लाईट येण्यासाठी त्यांनी केलेला खटाटोप यशस्वी झाला होता. तो अंथरुणावर पडला होता. महादा बाळा केव्हाच निद्राधीन झाले होते. डोळे मिटूनही निद्रादेवी त्याच्यावर प्रसन्न झाली नव्हती. मिटल्या डोळ्यांनी तो उद्याची सुखस्वप्न बघत होता. गावाचा विकास, नंदाशी विवाह, दुकानदारी, संसार, समाजसेवा, कितीतरी गोष्टी मनात डोकवून जात होत्या. त्याचं तन मन प्रफुल्लित होत होतं. नंदा झोपली असेल का?
का तीही आपल्याप्रमाणे वैवाहिक सौख्याच्या मधुस्वप्नात रंगली असेल? तिच्या आणि माझ्यातला हा दुरावा संपेल कधी? आणि नाहीच संपला तर नाना स्वतःहून आपल्याला विचारणा करतील का? लग्न केल्याशिवाय दुकानदारी कशी सुरू करता येईल? स्वयंपाक पाण्यापासून सगळं एकट्याला करावं लागेल. काळेश्वराच्या सेवेसाठी वेळ मिळायचा नाही. नंदाला नानाकडे विषय काढायला सांगायचा का? मेहरबानी, कांतीशेठचं स्थलांतर थोडं लांबलं नाही तर ही सगळी तारेवरची कसरत आपण कशी करू शकलो असतो? आणखीन एखादा महिना शेडजींना पुढं ढकलायला सांगावं. आपण विनंती केली तर ते नाही म्हणणार नाहीत, मग पुढचं पुढे बघता येईल. हळूहळू पापण्या जड होत गेल्या. विचारचक्र मंदावलं. त्यांनी तोंडावर पांघरून घेतलं. कसा बसा अर्धा पाऊण तास उलटला असेल तोच वरच्या कौलारू छपरावर लिंबा एवढा दगड आदळून खाली आला. रामदास झटकन उठून बसला. उशा लगतच्या कंदिलाची वात मोठी केली. मनात म्हणाला, कुणीतरी मुद्दाम फेकलेला असावा. कोण असावं ते? रघु, रामा, पकाशेठ, काळ्या, लाल्या, सदा का रखमाजी? यांच्यापैकी नक्की कोणीतरी आपल्यावर दहशत बसवण्यासाठी. तेवढ्यात लागोपाठ 3-4 दगडं कौलं फोडून खाली आली. बाळा म्हादा रामदासला हळूच म्हणाला, महाराज तुम्ही हेतच थांबा. बाळा तू डावीकडं जा, मी उजवीकडनं वळसा घालून येतो. कोण सापडला ना तर सोडायचा नाही. हे बघ मादा, हाणामारीचा प्रकार करू नका. कोणी सापडला तर पकडून इथे आणा. संशयानं पछाडलेली दुबळी माणसं अशी कृत्य करतात. आपण त्याला क्षमा करून टाकू, त्याची त्याला लाज वाटली पाहिजे. आता तुम्ही लय भोळे सांबे महाराज. या गावातले काही माणसं लय निर्लज्ज आहेत. निस्त्या क्षमेवर नाही भागवता येणार. मादा, क्षमा शस्त्र जया नराची या हाती, दुष्ट तया प्रती काय करी? तृण नाही तेथ पडिला दावाग्ने, जायतो विझोने आपसया. लवकर जा. नमनालाच घडाभर तेल जाळलंय. फेरी मारून या. कोणी कानोश्यावर असला तर खोड करणाऱ्यानं यव्हानात पोबारासुद्धा केलेला असेल. मादा बाळा दोन्ही बाजूनी गेले. 7-8 मिनिटांनी परत आले. कुणाचाही सुगावा लागू शकला नाही. 5-6 कौलं फुटली होती. 3 दगड आत पडले होते. ते बाहेर फेकून रामदास आपल्या मित्रांना म्हणाला, हे बघा, बाहेर कुठेही याची वाच्यता करायची नाही. उद्या नाही पण परवा मात्र हा प्रकार पुन्हा घडायची शक्यता आहे. त्यावेळी पाळतीवर राहू आपण. माझं इथलं अस्तित्व कुणाला तरी खटकतंय. आता झोपा. श्रोते हो, हा होता 11वा भाग पोपटराव भसे लिखित प्रारब्ध या कादंबरीचा. 12वा भाग उद्या. पण तत्पूर्वी एक नम्र विनंती की तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, तेही प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. हीच नम्र विनंती करतो. थांबतो. उद्या भेटूयात 12व्या भागासह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.